आपली रजा घेणार आहे रुपेश माडिक. तुम्ही जी इथे संधी आम्हाला दिली तर नक्कीच काही शब्द चुकले असतील तर माफी मागा. जबरदस्त सेलिब्रेशन पाहायला मिळतं. हेच असतं क्रिकेट. कापल्या विभागाचं हेच असतं क्रिकेट. हे बघू शकता मित्रांनो, इकडं फाटे चोरले जात आहेत. हे बघा, ह्याच्या बचकत बसत नाही तरी पण हा फाटी काढतोय. आमच्या संतोषा कोथिंबीरचा मारा करतोय. आणि हे बघू शकता तुम्ही, शेवग्याच्या शेंगा पूर्ण मिक्स गावसेचं तपेलं भरून बनवलेलं आहे. तर बीसीसी पार्टा ठरली आहे प्रथम क्रमांकाचा पारितोषिक. हे पाहू शकता. तर शुभ प्रभात मित्रांनो, ओढ गावाकडची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं गावाकडून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर गावाला आलोय मित्रांनो, तुम्ही मागची व्हिडिओ बघितलीच असेल. आज डायरेक्ट मी हा चष्मा घालूनच व्हिडिओ करतोय. आज आहेत क्रिकेटच्या स्पर्धा. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आम्ही ग्राउंड वगैरे साफ करायला आलो होतो. आणि हो किर तर मित्रांनो, आज आहेत आमच्या गावच्या टुर्नामेंट. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आम्ही ग्राउंड साफ करत होतो. तर त्याच आज स्पर्धा आहेत. तर त्याच्याच एक आज छोटासा ब्लॉग करण्याचा प्रयत्न करणार आहे मी. पाहू शकता गावातली क्रिकेटची जी खेळणारी मंडळी आहेत, हे सगळे इथं कामाला लागले. ही सगळी भांडी लागणार आहेत आम्हाला तिकडे. आणि इकडं आमच्या हे बघा, ही चूल बनवली आहे. आणि इकडं हे बघा काय बनवलंय. हे पोहे बनवले सगळ्यांना नाश्त्यासाठी. हे जवळपास 3-4 किलो पोहे आहेत. तुम्ही काय सांगताय? अजून तुला भांड्या बांधल्या आणि हे घेतलं का? अरे सूर्या घेतलं का? सूर्या मोऱ्या. अरे ना कापा भाज्या बिज्या तिकडे लागली ना. हे बघू शकता मित्रांनो, इकडं फाटे चोरले जात आहेत. हे बघा, ह्याच्या बचकत बसत नाही तरी पण हा फाटी काढतोय. जेवणाला अरे काय अरे फाटी नाही गावात गुणाड घेतले म्हणता येऊन येता येऊन काय करायचं. हा कवळा दानक्या वारा भरला म्हणजे काय हे काय मोफत आहे का? तर आता मित्रांनो, गावातली एसटी आली पाहू शकता तुम्ही. आणि आमचा रस्ता गावातला मागे घेऊ मित्रांनो. गावातली आमची एसटी आली आहे आणि एसटीला जागा नाही, पास होत नाहीये. तर मित्रांनो, आता ग्राउंडवरती पोहोचलोय. हे पाहू शकता मागे ग्राउंड. इथेच आम्ही काल साफसफाई केली होती. त्या ग्राउंडवरती पोहोचलोय. आज टुर्नामेंट आहेत आणि आपले हे मंगेशदादा शेलार आणि रवी मामा हे ग्राउंडचा ताबा घेताय ना. तर हे बघा, तुम्हाला ट्रॉफीज दाखवतो. पप्प्या, तो सप्लाय बंद करतो 2 मिनिटं. नमस्कार. तर मित्रांनो, आता ग्राउंडचं उद्घाटन चालू आहे. इकडे सगळे आमचे गावचे खेळाडू. कुंभवणे गाव, एक गाव 11 खेळाडू ना. व्हाईस प्रेसिडेंट भरत पवार. आणि इकडं हा ना, त्याला पाठवायचा का? तो आलाय तो. तर आता उद्घाटन चालू आहे इकडे विलास मामा जाधव यांच्या हस्ते. तिकडे युट्यूब लाईव्ह चालू आहे बघा. आम्ही पण आलो इकडे. काय कामाला नसतात कोण? कामाला कोण असतो? फोटोसाठी नसतात. आमचे सगळे खेळाडू, खास करून अर्धे मुंबईवरून आलेले. 4 बिर्याणी खाल्लीत येऊन सांग ते पण अन्नाचं काय आप्पाचं काय काय विषय? हा कुठं आलाय? सगळं झेंडा गाडायचा. गुमरा का गुमरा? ट्रेनिंग
व्यवस्थित काढ रे. चालू आहे. अरे फुलं नाही दिले. अरे हार किती आहेत रे? हा ते महाराज मोठा ते नारळ काढ तिथं ते बघ तिथं फक्त हार घालू. ना काढी ना अर्धा अर्धा करा पेढे. पाहुणे मंडळ आहे तिकडं. कचरा करू नका. फोटो हे म्हणतो जागा आणि आपले जागेचे माय बाप्पा हे श्रीफळ देते आज कुंभाराने येतं तुझ्या जागेची आधीमध्ये हे श्रीफळ वाढवले हे मान्य करून घेईल. कुठल्याही लेकरं बाळांना धक्का कसली इजा पोचता कामाने निर्विघ्न हे पार पाडावं ही तुझ्या चरणी पार. आता ते पेढे ठेव. जे वाटत बरोबर अक्का ठेव. सर्व उद्घाटन झालेलं आहे आणि कृष्णाप्पा आपले पेढे वाटतायत. बघा झपडे बघा ए नाऱ्या ए भाड्या इथं मी व्हिडिओ काढतोय. पेढे तुला माहिती ना डायबिटीज मग मला नाही बाबा. नाश्ता कोणी केलाय? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर बैरी जोगेश्वरीच्या नावाने. तर मग मगाशी तुम्हाला दाखवलं आम्ही गावामधून पोहे बनवून आणलेत सर्वांना नाश्ता. हा का धक्का देतोय रे? एक भव्य दिव्य ऑप्शन सोहळा पार पडला आणि त्यानंतर आजच्या लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही काय तर मित्रांनो उद्घाटन वगैरे झालेले आहे आणि आता नाश्ता करायची वेळ झाली आणि थोड्याच वेळात आता टुर्नामेंटला सुरुवात होईल. धन्यवाद. हा मस्त आता नाश्ता बनवलेला आहे आणि नाश्त्याचा आस्वाद घेता येत. कसे झाले? चला मित्रांनो आता नाश्ता करून घेतो आणि पुढचं तुम्हाला दाखवत राहील व्हिडिओ. आलेली मंडळी पोह्यांचा आस्वाद कसा आहे? हो पोहे कसे झालेत? एकदम ते खोटं बोलताय तर खारट नाही झालं. तर टीम मीटिंग चालू आहे. तर आमच्या किसन मामांनी आपल्या 60 मुलांसाठी टी शर्ट दिलेले आहेत गावासाठी. रोहिदास किसन पाटील समाजसेवक विटावा यांच्या सौजन्याने आपल्या एकता ग्रुपसाठी टी शर्ट दिलेले आहेत. तर एकदा जोरात टाळ्या. समोर हा एकता तरुण मित्र मंडळाचा लोगो. छान असं टी शर्ट आहे. धन्यवाद सर्वांचे. आता इथं टी शर्ट वाटप चाललेलं आहे सर्वांचं. ए रामूला दिलं का? ए रामून घेतलं? कर्नाटक खेळला. बॅटर तयार, बॉलर बालकृष्ण तयार, विकेट किपर तयार, अंपायर तयार आणि नक्कीच मान्यवर सुद्धा या स्पर्धेची सुरुवात होताना पाहायला तयार. पहिला बॉल आपण पाहतो राईट आर्म राऊंड विकेटने पहिला बॉल त्यामुळे साडी रेडी होताना बालकृष्ण अर्नाड बुमरा. पहिला बॉल तोडचा आपटीवार पाहायला मिळाला. फिल्डर थोडासा फंबलिंग होताना पाहायला मिळाला. त्याचाच फायदा दोन्ही बॅटर्सने उचलताना पाहायला मिळत आहे. पहिली धाव. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्या समोर आहेत बीसीसी पायटा आणि आपण जर पाहिलं गेलं तर भैरी जोगेश्वरी क्रिकेट संघ एकूण मिळवणे. इट इज अ कॉल अँड इट इज हेड. अर्थात योगेशला त्यांनी टॉस जिंकलेला आहे. तर मित्रांनो आता आम्हीच मॅच भरवलेत आणि आता आमचा संघ खेळणार आहे. तर आमच्या टीमची मॅच पायट्यासोबत आहे आणि त्याचं आता टीम डिस्कशन चालू आहे. हे बघू शकता.
दुसऱ्याच्या सत्रानंतर आपण कापडीचा बुलंद आवाज अर्थात सतीश बेलेसे सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. उत्तरच्या नंतर एकता तरुण मित्र मंडळाची ही स्पर्धा अर्थात भैरी जोगेश्वरी चषक 2024 मध्ये ची सुरुवात होताना पाहायला मिळते आणि या सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण पाहिला शेवटच्या बॉल पर्यंत प्रत्येक सामना रंगताना पाहायला मिळाला आणि प्रत्येक सामन्यामध्ये चित्र काहीच वेगळं पाहायला मिळतंय. कधी सामना या बाजूने झुकतो, कधी त्या बाजूने झुकतोय, परंतु या स्पर्धा पाहण्यासाठी अगदी भेटेल त्या गाडीने, अगदी गाडी नाही भेटली तर चालत नाही तर धावायला नाही भेटलं तर रस्त्याने येणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही गाडीला हात करत, परंतु या मैदानावरती सगळ्यांनी चेअरअप करा, चेअरअप करा सगळ्यांनी. हे मैदानावरती मारलेलं पाणी नाही तर. तर मित्रांनो आता आमची बॅटिंग आली आहे आणि आमचे 2 बॅट्समन आता सज्ज होत आहेत मैदानात जायला. तर आमचे 2 बॅट्समन मैदानाचा ताबा घेत आहेत. योगी दादा आमचा कॅप्टन, शुभम काळ मोजे घातलेस तसा खेळ बाबा. तर 24 बॉल आणि 25 धावांची गरज आहे आमच्या टीमला आता. पायटा संघाने 24 बॉल 35 धावांची गरज आहे. पायटा संघाने 34 रन बनवलेत, तर आम्हाला 35 रन करायचे. आमचे 2 बॅट्समन गेलेत आता मैदानामध्ये. बघूया आज पहिलंच आता सत्रातील पहिलंच इनिंग चालू आहे. मित्रांनो हे बघू शकता, इकडं क्रिकेटचे सामने चालू आहेत भर उन्हामध्ये आणि इकडं जेवण चालू आहे. आचार्य आमचे सरपंच बाबा वगैरे आहेत. इकडं जेवण बनवलेलं चुलीवरती, भट्टीवरती. कसं झालंय बाबा? एकदम झणझणीत, फुकून पे. आमच्या संतोषा कोथिंबीरचा मारा करतोय आणि हे बघू शकता तुम्ही, शेवग्याच्या शेंगा पूर्ण मिक्स गावसेचं तपेलं भरून बनवलेलं आहे. झालाय चांगला आलाय. तर जेवणाची ही व्यवस्था केलेली आहे. सर्व आलेल्या 16 टीमच्या खेळाडूंना ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे. स्वयंसेवक इथं भरत पवार असतील. तर इकडे पाहू शकता, इकडे सख्याबा आमचे भात काढतायत. आणि आम्ही आयोजक होतो, त्याच्यामुळं जरी हरलो असेल तरी पुढच्या वेळेस आम्ही नक्की जिंकण्याचा प्रयत्न करेल. मी कुठलीच मॅच दाखवण्याचा प्रयत्न नाही केला. तर आता फायनल मॅच चालू आहे मित्रांनो, फायनल चालू आहे आणि फायनल मध्ये जी टीम पोहोचली आहे त्यांचे सेलिब्रेशन चालू आहे. इकडे सेलिब्रेशन चालू आहे. ए स्वपनदा इकडे बोल. एक नंबर. हा नियोजन पाहायला मिळतंय. पळत जावा. इकडे बघू शकता तुम्ही, 1 बॉल आणि 10 धावांची गरज असताना इकडे टीम सेलिब्रेशन करते. 1 बॉल 10 जावा. इकडे बघू शकता तुम्ही, काय हा जल्लोष आहे हा मुलांचा. अभिमान असेल बीसीसी पायटा टीम, या टुर्नामेंटचा विजेता बीसीसी पायटा टीम. पण आपली रजा घेणार आहे रुपेश माडिक. तुम्ही जी इथे संधी आम्हाला दिली तर नक्कीच काही शब्द चुकले असतील तर माफी मागा. जबरदस्त सेलिब्रेशन पाहायला मिळतं. हेच असतं क्रिकेट, कापल्या विभागाचं हेच असतं क्रिकेट. आणि जेवढे संघ जिथे जिंकले नक्कीच त्यांचं अभिनंदन. पराभूत संघ आपलं धन्यवाद. सगळ्यांचं अभिनंदन. अभिनंदन. ए भाव्या अभिनंदन. तर ह्या पाहू शकता, ह्या ट्रॉफीज आहेत. आता प्रथम क्रमांक, तिथं सत्कार समारंभ चालू आहे आता. आणि हे सगळे नंबरवाले टीम्स आहेत. ही जी टीम आहे ती बीसीसी पायटा, ज्यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. आणि त्या अर्ध्या टीम आहेत
त्या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समन आहे BCC पायटा संघाचा सागर निक्का. त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण सगळं आपण थोडं थांबायचंय. खास आमचा मित्र आणि बेस्ट बॉलरचं प्राइज निवे संघाचा गोपनीय एक्का राकेश पार्टे. बेस्ट बॉलर साठी लाकेश पार्टे यांचं आमच्या निवड मंडळाची झालेली आहे. सेक्रेटरी कमिटीतर्फे त्यांना 700 रुपये. भराडेरी निवे क्रिकेट संघ क्रिकेट मंडळ निवे खूप चांगले खेळले. थोडस त्यांचं मिस्टेक झाली. आता पहिली ट्रॉफी त्यांनीच घेतली. सुरुवात त्यांची चांगली झाली. नवीन जर्सी पण त्यांना खूप छान सुटते. त्यामुळे त्या 300 नंबरचं बक्षीस जात आहे भराडेरी. सर्वोत्कृष्ट खेळाडू एक माझ्या टीम मध्ये पण तो होता. काही चुका झाल्या असतील त्याच्याकडून. एक जबरदस्त ऑलराऊंडर रोहन गुरटे ट्रॉफी देखील आहे. आणि आपल्या मंडळाकडून क्रिकेटकडून 1000 रुपये आणि ट्रॉफी मिक्सर आणि 1000 रुपये असं त्यांचं बक्षीस आहे. रोहन गुरटे नक्कीच तो एक बुलेट 89 2 नंबरचं पारितोषिक. बुलेट 89 कापडे गुरु संघ. 1-2-3 जण या आमचे परत 1 नंबरची ट्रॉफी 2 नंबरची ट्रॉफी BCC बुलेट 89 क्रिकेट संघ रायतावाडी कापडे खुर्द. आणि बुलेटच्या हातातला घास अक्षरशः ओढून काढलेला आहे. आदिनाथ कासुडे अक्षय कासुडे आदिनाथ कासुडे अक्षय कासुडे. तर BCC पायटा ठरली आहे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. हे पाहू शकता. तर फायनली मित्रांनो टुर्नामेंट झालेली आहे. आम्ही जी ऑर्गनाईज केली होती टुर्नामेंट गाव टू गाव, थोडक्यात नाही तर भरपूर मस्त झाली. तर हे बघा हे सगळे फोटोशूट चालू आहेत. तर फायनली मित्रांनो आपली जी स्पर्धा होती गाव टू गाव ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आणि हे पाहू शकता हे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हा आनंद हा गगनात मावत नाहीये. आणि हा आपल्या स्पर्धेचा मेन खेळाडू होता भावेश कदम. तर इकडे बघू शकता. तर इकडे पाहू शकता हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत. हे आई भराडी देवी निवे. तर हे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक घेतलेले हे खेळाडू आहेत. आणि हे लाकेश पार्टे आणि इकडे मनोज तलेकर. इकडे सगळ्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरती हा आनंद आहे. आणि तिकडे तृतीय क्रमांक आहे ते काळोखात आहेत. प्लीज सबस्क्राईब अक्षय कासुर्डे प्लीज. ओढ गावाकडची. लवकरात लवकर 1K करा. धन्यवाद. सगळे 44 आले. तर हे पाहू शकता हे तृतीय क्रमांकाचे मानकरी बुलेट 89 चे मानकरी हे सगळे आपले जाधव साहेब. लाईट लावा हे जुगाड केलेले बघा. धन्यवाद. तर मित्रांनो हा जल्लोष बघितला तुम्ही. क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक गाव जे 16 संघ आपल्या इथे उपस्थिती दाखवतात. हां तर याच्यामुळे आपल्या गावातले सर्व खेळाडू हे एकत्र येतात. गाव टू गाव ओळख राहते. आणि हा व्हिडिओला इथंच थांबवतो आता.
बोला. एकदम सर्वोत्कृष्ट स्पर्धा पार पडलेली आहे हा आणि असं सहकार्य करा सगळ्यांना ग्रामस्थांनी आणि तरुण मंडळ एकता तरुण मंडळ मित्रमंडळ पुणे मुंबई आणि गाव हा सगळ्यांनी सहकार्य करा. बर याच्या पुढची आपण स्पर्धा याच्यापेक्षा जोरात करू बर एवढी नम्र विनंती सगळ्यांसाठी. जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा तर मित्रांनो व्हिडिओला इथंच थांबवतो. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.